धना पावडर अगदी सुगंधी, खमंग आणि शुद्ध धना पावडर बाजारातील नाही तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार होणारी धना पावडर तुमच्या प्रत्येक भाजीची चव वाढवणारी तसेच पाचक, थंडगार आणि हिरवीगार धना पावडर वर्षभर वापरली जाणारी धना पावडर कालांतराने रंग बदलण्याचा, स्वाद निघून जाण्याचा या गोष्टी होऊ नये. तसेच ही धना पावडर कशा प्रकारे वर्षभर साठवून ठेवायची या सर्व टिप्स देणार आहेत. हाय, हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा. तुम्हा सर्वांचे सुवर्णाज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण वर्षभरासाठी धना पावडर कशा प्रकारे बनवायची, त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे धने घ्यायचे, धना पावडर हिरवीगार राहण्यासाठी काय करायचं आणि धना पावडर बारीक करताना मी काही छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण धना पावडर कशी करायची हे पाहूया. सर्वात आधी आपल्याला धन्याची उत्तम निवड करणे गरजेचे असते. शक्यतो मिळाल्यास इंदोरी धने घ्यायचे, ते उत्तम असतात. परंतु साधी धने मिळाले तरी ते जाड व हिरवेगार असावे. त्यासाठी धने हातावर चोळून बघावे, म्हणजे धने नवीन व सुवासिक आहे की नाही हे समजते. त्याचबरोबर त्यांना कीड लागले हे देखील समजते. आता इथे मी अर्धा किलो धने घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी 10 ग्रॅम कसुरी मेथी घेतलेली आहे. अर्धी वाटी इथे बघा छोटीशी 1 चमचाभर मी जिरं घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी इथे तमालपत्र घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे हळद घेतलेले आहे. आता इथे मी धने घेतलेले आहेत आणि हे धने अशा प्रकारे पुरण त्या चाळणीने मी चाळून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे पुरण चाळणीने धने चाळल्यामुळे धने अगदी स्वच्छ होतात. त्यामधील सर्व काही घाण निघून जाते. तुम्ही पाहू शकता बघा, इथे खूप बारीक बारीक घाण खाली दिसत आहे. इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे आणि कढई आपल्याला जाडबुडाची घ्यायची आहे, म्हणजे धने करपत नाही. आता मी धने भाजण्यासाठी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यामुळे आपले धना पावडर हे जास्त टिकून ठेवण्याचे काम हे तेल करत असते. धने भाजताना आपल्याला अगदी मंद आचेवरती धने भाजायचे आहेत. त्यामुळे धन्यांचा खमंगपणा वाढतो आणि धने करपत देखील नाहीत. आता हे धने मी काढून घेतले आहेत. पुन्हा एकदा मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. कसुरी मेथी देखील आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे. कसुरी मेथीमुळे धना पावडरचा कलर तर अगदी हिरवागार होतोच, त्याबरोबर कसुरी मेथी खाल्लेली आपल्या शरीरासाठी चांगली देखील असते. इथे मी मंद आचेवरती कसुरी मेथी भाजून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी तमालपत्र घेतलेले आहे आणि तमालपत्राचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत. त्यामुळे तमालपत्र व्यवस्थित भाजता येतात. त्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतले आहे आणि तमालपत्र अगदी मंद आचेवरती भाजून घेणार आहे. आता इथे माझे तमालपत्र भाजून झालेले आहेत. त्यानंतर मी कढईमध्ये 1 चमचा जिरे टाकले आहेत. त्यानंतर कढईमध्ये मी 1 चमचा जिरे टाकले आहे आणि त्यामध्ये 2-3 थेंब तेल देखील टाकून घेतलेले आहे आणि मंद आचेवरती हे जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व जिरे भाजलेले आहेत. त्यानंतर हे सर्व आपल्याला अगदी थंडगार करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे. हे मिक्स केल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला त्यामध्ये 1 चमचा हळद टाकायचा आहे. हळद टाकल्यामुळे धना पावडरला अगदी छान असा कलर येतो. आता हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. जर तुम्ही चक्कीमध्ये बारीक करत असाल तेव्हा देखील त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. त्यामुळे धना पावडरला अगदी छान असा कलर येतो. तुम्ही पाहू शकता. आता बघा, इथे किती छान आपल्या धना पावडर तयार झालेले आहे. आता ही धना पावडर मी चाळणीमधून चाळून घेणार आहे. त्यानंतर अशाच प्रकारे इथे सर्व धना पावडर मी चाळून घेणार आहे आणि चाळून झाल्यानंतर जी वरती धना पावडर राहिलेली आहे, जी की थोडी मोठी राहिलेली आहे, ती पुन्हा एकदा मी मिक्सरमधून बारीक करणार आहे. त्यामुळे आपली सर्व धना पावडर अगदी बारीक होईल.
तर आता राहिलेली धना पावडर मी इथे चाळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी बारीक धना पावडर आता इथे तयार झालेले आहे. अगदी विकतच्यापेक्षा खूप इथे बारीक आपली धना पावडर तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला बाहेरची विकतची पावडर आणि घरी बनवलेली धना पावडर यामधील फरक दाखवते. तर ही बघा आपली घरी बनवलेली धना पावडर आणि बाहेर बनवलेल्या धना पावडरमध्ये किती फरक आहे हे समजत आहे बघा. तर आता इथे आपली सर्व धना पावडर तयार झालेली आहे. आता ही धना पावडर मी अगदी काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवणार आहे. आपली काचेची बरणी ही कोरडी व स्वच्छ असावी. त्यानंतर मी इथे बरणीमध्ये थोडीशी धना पावडर टाकली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी एक हिंगाचा खडा टाकलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्यावरती धना पावडर टाकून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व धना पावडर टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे मी ही सर्व धना पावडर अशा प्रकारे दाबून घेणार आहे. त्यामुळे धना पावडरमध्ये बिलकुलही मॉइश्चरायझर तयार होत नाही आणि आपली धना पावडर अगदी वर्ष ते 1.5 वर्ष सहज टिकून राहते. त्याचबरोबर मी तुम्हाला आणखी एक टिप्स सांगणार आहे. ते म्हणजे तुम्हाला जर ही धना पावडर आणखी जास्त दिवसासाठी टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला जेवढी धना पावडर हवी असेल तेवढीच तुम्ही वरती ठेवू शकता. राहिलेली धना पावडर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर ती धना पावडर अगदी वर्षभर देखील टिकू शकते. आजची ही धना पावडरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.